पंढरपूरहून निघालेली ही पवित्र दिंडी आज आपल्या नागपूरमध्ये दाखल झाली आहे। तब्बल 22 देशांचा प्रवास करत 18,000 किलोमीटरचा भक्तिमार्ग या पादुका पार करणार आहेत आणि अखेर पोहोचणार आहेत थेट लंडनमध्ये। वारी म्हणजे केवळ चालणं नाही, ती श्रद्धेची वाट आहे। ही दिंडी कारमधून लंडनकडे रवाना होणार असली तरी त्यामागचं समर्पण मात्र वारी इतकंच पवित्र आहे। भारत, नेपाळ, चीन, रशिया, युरोपातील विविध देश अशी 22 देशातून जाताना प्रत्येक ठिकाणी भारतीय संस्कृती आणि भक्तीची गाथा पोहोचवली जाणार आहे। 70 दिवसांचा प्रवास, या दिंडीचा प्रत्येक टप्पा म्हणजे एक नव्या पर्वाचा आरंभ आहे, जिथे सीमारेषा नाहीत, फक्त भक्ती आहे। आणि आता नागपूर नंतर ही वारी देशाबाहेर पडणार आहे, जिथून सुरू होईल आंतरराष्ट्रीय भक्तीचा नवा प्रवास। नमस्कार, मी रश्मी खडीकर, नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। वारीची जी संत परंपरा आहे आता ती 7 समुद्रापार पोहोचणार आहे। म्हणजेच भारतात, महाराष्ट्रातच नाही, भारतात नाही तर भारताच्या बाहेरही 22 देशांमध्ये आपली भारताची परंपरा, संस्कृती पोहोचणार आहे। आता आपण पाहूयात की पांडुरंगाच्या ज्या पादुका आहे त्या पादुकांचं नागपूरमध्ये जे आहे आगमन झालेलं आहे आणि तितक्यात उत्साहात नागपूरकर याचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 14 एप्रिलला पांडुरंगाच्या ज्या पादुका आहेत त्या दिंड्या आहेत त्या श्री क्षेत्र पंढरपूरवरून जे आहे मार्गस्थ झाल्या होत्या आणि आज त्याचं आगमन जे आहे नागपूरमध्ये झालं आहे आणि याच दिंडीचं, या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी नागपूरमध्ये मोठी दर्शनासाठी जी आहे ती रांग लागलेली आहे। आपण इथे दृश्य बघू शकतो। लंडनमध्ये आपल्या विठुरायाचं मंदिर साकार होणार आहे आणि हे सगळं जे करतायत ते अनिल खेडेकर जे आता आपल्यासोबत आहेत। सर, तुमचं नवभारत नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत। धन्यवाद। आणि रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। एकंदरीत सर, इतकं मोठं तुम्ही पाऊल उचललेलं आहे आणि 22 राज्यातून तुम्ही जो आता हा सफर तुम्ही करणार आहे, 22 देशातून हा तुम्ही हे करणार आहे। प्रत्येक देशामध्ये आपली जी भारतीय परंपरा आहे, संस्कृती आहे, ते प्रत्येक देशाला पाहायला मिळणार आहे। ही कसं सुचलं तुम्हाला की आता आपल्या विठुरायांना तिकडे घेऊन जायचं आहे? मी 2008 सालापासून लंडनला स्थायिक आहे आणि 2017पासून मी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतो। तर या पायी वारी करताना एक मनामध्ये विचार आला की जे कोणी महाराष्ट्रामध्ये विठ्ठल भक्त आहेत किंवा भारतामध्ये विठ्ठल भक्त आहेत त्यांच्या मनामध्ये विचार आला तर ते पांडुरंगाच्या चरणी जाऊ शकतात, पण परदेशामध्ये जे विठ्ठल भक्त आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा नाही आहे। तर मग कुठेतरी विचार आला की आपण विठ्ठलाचं मंदिर परदेशात का करू नये? कारण तुम्ही जर बाकी राज्यांचे जर मंदिरं पाहिले, इस्कॉन किंवा बॅप्स, यांचे मोठ्या प्रमाणात मंदिरं आहेत आणि त्यांच्याकडून आपण काहीतरी आदर्श घेतला पाहिजे की आपली ही जी संस्कृती आहे 12व्या शतकापासून आपलं जे संप्रदाय पुढे चालत आलेला आहे आणि ही जी वारीची 700 वर्षाहून अधिक परंपरा आहे, ती परंपरा कुठेतरी जगाच्या पाठीवर जे आपला पालनहार आहे पांडुरंग, त्याचा संदेश किंवा आपल्या संतांची जी परंपरा आहे ती घेऊन जावी। म्हणून हा एक विचार आला की आपण वारीनी सुरुवात करूया। म्हणून आपण या पादुका रस्त्याने पंढरपूरवरून लंडनला घेऊन जात आहोत। म्हणजे विमानानेही सर तुम्ही घेऊन जाऊ शकले असते? विमानाने घेऊन जाऊ शकलो असतो, पण जर तुम्ही थोडं जर समरस होण्याचं पाहिलं, आता आपण जरी ग्लोबलायझेशन म्हणतो पण आपली जी संस्कृती आहे पायी वारीची, आळंदी देहूवरून किंवा बाकीच्या संतांच्या ज्या दिंड्या जातात त्या पायी जातात। आजही आपल्याकडे वाहनांची सुविधा आहे, कार आहेत, बसेस आहेत, पण तरीही आज लोक पायी वारी करतात का? तर तुमच्या सुखी संसाराची सोडून या वाट, पावले चालती पंढरी। तर तुमच्या सुखी संसारामध्ये तुम्ही देवासाठी किती डिवोशन देताय, देवासाठी तुम्ही तुमचा किती त्याग करताय, त्याच्यासाठी तुम्हाला देव पाहतो की ही परीक्षा आहे। जसं ऊन वारा पावसाची तमा न बाळगता वारकरी ही पंढरीच्या दिशेने चालतात। मग आता आपल्याला जर समजत
तसंच फॉलो करायचं तर शक्य होईल का? पंढरपूर ते लंडन पायी वारी करणं थोडं चॅलेंजिंग आहे. म्हणून मग संकल्पना आहे की पायीच्या नंतर जर आपल्याला काय असेल तर कारने आपण करू शकतो. म्हणून ही संकल्पना आहे की आपण 70 दिवस हा प्रवास आहे. आपल्या सुखी संसारामधून आपल्या लक्झरी लाईफमधून जाऊन आपण ही वारी एक वेगळा उपक्रम करूया, भारताबाहेर घेऊन जाण्याचा. नक्की सर, आता तुम्ही तिथे मोठं मंदिर आपण विठुरायाचं तिथे असणार आहे, काय कशा पद्धतीचं मंदिर असणार आहे, काय तुम्ही? नक्कीच. तर जे आपण हे मंदिर बांधतोय ना, तर ह्या मंदिरासाठी आपल्याला ऑब्व्हियसली सर्वात पहिलं आपल्याला मंदिर हे भव्य दिव्य बांधायचं आहे. कारण विठ्ठल हा आपला आराध्य दैवत आहे आणि त्याला आपल्याला भारताबाहेर घेऊन जायचं तर मोठ्या थाटात घेऊन जायचं की सगळ्यांसाठी एक ते प्रेक्षणीय स्थळ आणि आध्यात्मिक स्थळ दोन्ही असलं पाहिजे. मंदिरासोबत आपण भक्तनिवासचा विचार करतो की आपले जे मराठी बांधव किंवा विठ्ठल भक्त असतील ते आल्यानंतर त्यांची कुठेतरी राहायची सोय झालेली असली पाहिजे. आणि याच्यानंतर आपल्याला पाहिजे की याच्यासाठी संत भवन करता येईल का? जी संतांची शिकवण आहे, संत परंपरा आहे, ती जर आपल्याला परदेशामध्ये समजा आमची पुढची पिढी असेल आपली, त्या मुलांना ही संत परंपरा समजली पाहिजे. संतांचे जे अभंग आहे, संतांची वाणी आहे, त्याचा कुठेतरी वारसा पुढच्या पिढीला गेला पाहिजे. ही एक संकल्पना आहे. पण पांडुरंगाच्या आशीर्वादाने मला असं वाटतं की लवकरच हे पूर्ण होईल. आपण सुरुवात मंदिरापासून करूया आणि हळूहळू आपण बाकीच्या संकल्पांकडे जाऊया. बिलकुल दादा, माऊली, आज तुम्ही इथे आलेत. ह्या विठुरायाच्या पादुकांचं दर्शन जे आहे नागपूरला झालं आहे आणि नागपूरचं वातावरण एकदम भक्तिमय झालं आहे आणि इतकं मोठं पाऊल तुम्ही उचललं आहे. आपल्या विदेशात जे बांधव आहेत त्यांनाही विठुरायाचे जे दर्शन तिथे घडणार आहे आणि इतकं सुंदर पाऊल उचललं आहे, त्याची तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण.